हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल. आज बनवणार आहोत आपण होलमधून घालायची नथ. तेही अंकिता घोलप यांच्या सांगण्यावरून मी ही नथ बनवते. त्यांनी कमेंट केल्यामुळे त्यांचं सगळ्यात मनापासून धन्यवाद. सगळ्यात पहिलं त्यांचं मनापासून धन्यवाद. चला तर मग शिकूयात नाकात घालायची नथ. नथ बनवण्यासाठी लागणारं साहित्य, त्यात हे काही टूल्स वापरणार आहोत आपण. 24 गेजची वायर, 20 गेजची वायर आणि ही 26 गेजची वायर आहे. त्यानंतर 1 mm किंवा 0 mm चे गोल्डन मनी, हे पण गोल्डन मनी आहेत. हे काही पर्ल्स 3 mm चे आहेत आणि असे काही क्रिस्टल तुम्ही बघू शकता. एक ड्रॉप शेपचा आहे आणि एक टायर शेपचा आहे. असे काही क्रिस्टल्स लागणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं मी ही 24 गेजची वायर घेते. ही एवढ्या आकाराची वायर मी कट करून घेते. बघू शकता. ह्या आकाराची एवढी अशी वायर घेतली मी 24 गेजची. त्यानंतर एक बोट एवढं अंतर सोडून आपण ही 20 गेजची वायर घेणार आहे. ही वायर जेवढी तुम्हाला हँडल होईल तेवढी घ्यायची आहे. सगळ्यात पहिलं मी ही तार इथे बांधून घेते. मी ते 3 फेरे मारून घेतलेत. बघू शकता. राहिलेली तार कट करून घेते आणि दाबून घेते जेणेकरून ती टोचू नये आपल्याला. त्यानंतर मी हे जे पर्ल्स घेतले होते तो एक पर्ल आणि एक बारीक गोल्डन मनी घालून घेते. आणि तो इथे परत मोत्यातून तार काढून घ्यायची बाहेर. अशा प्रकारे इथं सगळे मणी बांधून घ्यायचे. मला जेवढे लागत असतील तेवढे मी घालून घेते. एक मणी, गोल्डन मनी, एकदम टाईट, एकदम जवळ असं मी लॉरियल्स तयार करून घेते. बघू शकता इथे मी असे 8 लॉरियल्स तयार करून घेतलेत. त्यानंतर ही जी आपण एका साईडला मोठी तार ठेवली आहे तिथून आपण हा क्रिस्टल घालून घेणार आहे. माझ्यासाठी मला वाटतं हे 8 मणी बरोबर होत आहे तिथे. तुम्हाला जर वाटत असेल नाही एखादा मणी जास्त हवा आहे तर तुम्ही अजून मणी टाकून घेऊ शकताय. तुम्ही जेवढं टाईट व्यवस्थित लॉरियल्स बनवले असतील तेवढे छान दिसणार आहे हे. बघू शकताय. आणि ही तार जी होती ती मी ह्या मोत्यावर अशी खाली गोल फिरवून घेते. बघू शकताय. त्यानंतर आपण ही तार खालून
वरती काढून घेणार आहे इथे इथे, आणि खालच्या साईडने सुद्धा आपला हा खालच्या साईडने आपण हे लॉरियल सिक्युअर करून घेतोय. बघू शकता इथं, आणि इथे परत 2 फेरे मारून घेते. ओके. त्यानंतर इथे मी काही बारीक मणी लावून घेते. खालून तार वर घ्यायचे, इथे मी हे जे छोटे मणी आहेत ते घालून घेते. इथे मी 10 मणी घालून घेतलेत. त्यानंतर सगळ्यात पहिल्या घातलेल्या मण्यातून मी परत एकदा तार बाहेर काढते. बघू शकता. आणि हे मणी आपण ह्याच्यावर आता बांधून घेणार आहोत. खालून वर काढायचे तार. बघू शकता. त्यानंतर मी ते 26 गेजची तार घेते आणि मी ही तार 30 गेजच्या तारेवर गुंडाळून घेते. मला स्प्रिंग करायची आहे तयार, त्यासाठी एकदम जवळ व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. थोडा गॅप आलेला असेल तर असा फिक्स करायचा आणि पुढे गुंडाळायचे. अशी तार काढून घ्यायची. एक्स्ट्रा जी वायर आहे ती मी कट करून घेते. इथे त्यानंतर मी एकदा बघते की मला केवढी तार हवी. माझ्या मते मी ही एवढीच तार लागेल मला. बाकीची तार मी कट करून घेते. बघू शकता. त्यानंतर ही तार आपण पहिले वर काढून घेणार आहे. घेतली.
त्यानंतर ही बनवलेली स्प्रिंग मी ह्यात घालून घेते. आणि परत एकदा मी हीच वायर ह्यातून काढून घेते. बघू शकता, काढले. तार खेचून घ्यायचे पूर्ण. ओके, बघू शकता. त्यानंतर ही तार मी खाली घेते, खालून वर. सेम जसे आपण खालचे मणी बांधून घेतले त्याच प्रकारे आपण तारही बांधून घेणार आहे. ही जी वरची स्प्रिंग आहे ती बांधून झाल्यानंतर मी खाली तार इथे सगळ्यात शेवटी आणून बांधून घेते 2 वेळा. 1 2 आणि त्यानंतर सात मणी घालून घेते मी. तुम्ही बघू शकता इथे 7 मणी घालून घेतलेत मी. त्याचा मी एक गोल राउंड तयार करून घेते. आणि बांधून घेते इथे. बघू शकता. त्यानंतर मी हा जो क्रिस्टल घेतलेला तो इथे टाकून घेते. मी तार खालून पुढे आणते आणि इथून एकदा हा आपण बनवलेला जो सर्कल आहे मोत्याचा तो इथे बांधून घेते, जेणेकरून तो फिक्स होईल. ओके, बघू शकता हा सर्कल इथे फिक्स झालाय. त्यानंतर मी ही तार खालून वर घेते आणि इथे मी परत हे छोटे जे गोल्डन मणी आहेत ते भरून घेते. मी इथे काही मणी ओवून घेतलेत. आणि ते इथे मी गोल आकारात फिक्स करणार आहे. बघू शकता, दिसतंय ना. पुन्हा पहिला जो मणी होता त्यातून काढते तार. हे मणी आपण परत फिक्स करून घेणार आहोत खालून वर. अशा पद्धतीने इथे मी हे सगळे मणी फिक्स करून घेते.
झाल्यानंतर पुन्हा वायर इथे गुंडाळून घेते. तुम्ही बघू शकता छान दिसतंय. इथे थोडंसं मोकळं वाटतं, त्यामुळे मी ही तार खालून इथे नेऊन एकदा गोल गुंडाळते. त्यानंतर इथे एक मणी टाकून घेणार आहे आपण गोल्डन कलरचा. आणि हा मणी इथे आपण फिक्स करून घेऊया. जेणेकरून ती जागा मोकळी दिसणार नाही. ओके. त्यानंतर मी ते 5 मोती घेते. बघू शकता. आणि हे 5 मोती आपण इथे गोल बांधून घेतोय. असा ह्याचा स्टार करायचा आणि इथे बांधून घ्यायचा. बघितलं. इथे मी 2-2चा रॅप घेते. बघू शकताय. 2 मागून पुढे, पुन्हा 2 मागून पुढे, पुन्हा 2 मागून पुढे. अशा प्रकारे आपला स्टार तयार आहे. त्यानंतर इथे मी ट्रायंगल मधून तार काढून घेते वर. आणि तार काढून घेतल्यानंतर इथे ग्रीन कलरचा जो क्रिस्टल आहे माझ्याकडे छोटा 4 mm चा आहे हा, तो मी इथे फिक्स करून घेते. बघू शकता. पुन्हा ही वायर मी इथे रॅप करते. इथे पुन्हा थोडंसं खाली स्पेस वाटतं, म्हणून मी ही तार पुन्हा वर घेऊन जाते. आणि इथे एक गोल्डन मनी टाकून देते. बघू शकता. त्यानंतर पुन्हा खाली आल्यानंतर इथे मी एक मोती घालून घेते आणि तो सिक्युअर करते. आणि त्यानंतर मला लॉरियल लावायचा आहे एक. तर तुम्हाला हलणारा लॉरियल हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे बॉल पिन्स येतात ते कट करून वापरू शकता. किंवा तुम्हाला हलणारा लॉरियल नाही हवाय, फक्त दिसायला हवाय, तर तुम्ही अशा प्रकारे इथे जसे आपण लॉरियल्स केले होते तसाच इथे खाली एक लॉरियल करायचा टाईट असा. तुम्ही माझ्या मागच्या नथीमध्ये बघितला असेल अशा पद्धतीने. तसंच मी इथे मला इथे हलणारा लॉरियल हवा आहे, तर मी इथे एक मध्ये कट करून ह्यात एक मोती घालून घेते. त्यानंतर इथे असं पकडून ही तार इथे गोल गुंडाळून घेते. बघू शकताय तुम्ही. 2 ते 3 फेरे मारून घ्यायचे. राहिलेली तार कट करून घ्यायची आणि
इथली जी तार राहिलेली आहे कट करून नंतर ती टोचू नये यासाठी दाबून घ्यायचे। अशा प्रकारे लॉरियल बनवून घ्यायचा। इथे मला 2 लॉरियल्स हवेत म्हणून मी अजून एक बनवून घेते। मी जे हे लॉरियल बनवलेत ते घालून घेते आणि त्यानंतर पुन्हा एक मणी मी इथे घालून घेते। बघू शकता एक आणि 2। ओके, तर राहिलेली तार आपण कट करून घेऊया। टोचू नये ह्यासाठी दाबून घ्यायचे आणि आता इथे आपल्याला असं तार बसवण्यासाठी हे होल करायचं। ओके, त्यासाठी मी एक बोट म्हणजे जवळपास 1 सेंटीमीटर एवढा तार ठेवून बाकीची तार कट करून घेते। बघू शकता तुम्ही कट करून इथे मी राउंड नोज प्लायरच्या मदतीने गोल आकार देऊन घेते। ओके, बघू शकता आणि ही तार इथे आता इथे थोडस 1/2 सेंटीमीटर एवढी सोडून बाकीची तार आपण कट करून टाकणार आहे जवळपास इथून पुढची। बघू शकता आता अशा प्रकारे आपली पारंपरिक नाकात घालायची महाराष्ट्रीयन नथ तयार आहे। कशी वाटते तुम्हाला ही नथ नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ तुम्हाला समजला का, तुम्हाला अजून कसे व्हिडिओ हवेत ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। ज्यांना पण नथ शिकायची आहे किंवा नथ शिकायची आहे अशा तुमच्या मैत्रिणीला टॅग करा, तिला शेअर करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे नाही आहेत। कशी वाटली ही सुंदर अशी पारंपरिक नथ नक्की मला कमेंट करून सांगा। थँक्यू, बाय बाय।